सभापती महोदय, ने 6 जून 2024 रोजी एक चौथी अमेंडमेंट जाहीर केली आणि त्यानुसार त्या ठिकाणी 20 जून 2024ला पत्र निर्गमित केलं आणि त्या अनुषंगानं गुजरात, दिल्ली, तेलंगणा, पश्चिम बंगाल, केरळ, मिझोराम आणि इतर राज्याकडून सदरची अधिसूचना लागू करून घेतली। परंतु महाराष्ट्रामध्ये 18 महिन्यापासून ही अधिसूचना लागू झालेली नाही आणि या अनुषंगानं त्या ठिकाणी प्राध्यापकांच्या म्हणजे शेकडो प्राध्यापकांच्या कॅस अंतर्गत पदोन्नती, सेवा ज्येष्ठता आणि सेवा शर्तीबाबत त्या ठिकाणी अनिश्चितता निर्माण झालेली आहे। त्या संदर्भानं शिक्षण महासंचालकांनी उच्च शिक्षण विभागाकडून या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीची माहिती सहसंचालकाकडून घेतली व त्यानुसार 72 कोटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे 4 मे 2025 रोजी पाठवला। परंतु हा प्रस्ताव जो आहे तो गेली 7 महिने त्या ठिकाणी वित्त विभागाकडे प्रलंबित आहे आणि या अनुषंगानं उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडून 14 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर व 11 नोव्हेंबर जी काय चाललंय नाही डेव्हलप वगैरे नाही। आता तुमचं उत्तर द्यायला तयार आहेत ना मंत्री, मग घ्या ना एकच मिनिट। 3 बैठका केल्या, त्या बैठकाही रद्द झाल्या। या अनुषंगानं माझा पर्टिक्युलर प्रश्न असा आहे की काही प्राध्यापक आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, यांना ह्या कॅशचे फायदे देण्यासाठी ह्या तरतुदी होणार का? एक दुसरं, त्याचबरोबर दादांनी त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की 5105 पदं त्या ठिकाणी प्राध्यापकांची भरती होणार आहे। आणि तिसरा प्रश्न आहे की फिजिकल डायरेक्टर आणि ग्रंथपाल यांच्या CHBच्या मान्यता होणार का? लक्षवेधी जी आहे ती प्रामुख्याने कॅश संबंधाची आहे। प्रामुख्याने प्राध्यापक म्हणून लागल्यानंतर पहिल्यांदा तो असिस्टंट प्रोफेसर म्हणून लागतो, मग असोसिएट प्रोफेसर होतो, मग प्रोफेसर होतो। तर त्या एका अर्थाने प्राध्यापक म्हणून प्रमोशनमध्ये करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम्स कॅश ही एक महत्त्वाची प्रक्रिया असते आणि त्या संदर्भामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने त्या वेळेला जी स्पष्टता आणलेली असते त्याच्या आधारे त्याचा रितसर इंटरव्ह्यू होतो आणि निर्णय होतो। माननीय आजगावकर सरांनी म्हटले बरोबर आहे की 2024ला एक चौथी अमेंडमेंट आली की ज्याच्यामध्ये प्रो प्राध्यापक म्हणजे प्राध्यापकांना पूरक असे काही निर्णय झाले की ज्याच्यामध्ये आधी आपण म्हटलं होतं की PhD असली पाहिजे, त्याऐवजी 6 वर्षामध्ये म्हणजे 2018 ते 24 PhD केली तर चालेल अशा प्रकारचा बदल केला आहे। तो लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये किती प्राध्यापकांना कॅशचे बेनिफिट देता येईल याचं सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्ही तुमच्या लक्षवेधीमध्ये म्हटलं आहे खात्याने आपलं काम पूर्ण केलं आहे। अशा प्रकाराने युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने एखादी गाईडलाईन दिली तर ती वेगवेगळ्या अकॅडमिक गोष्टीसाठी मान्य करणं पाळणं हे बंधनकारक आहे। पण युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ज्या वेळेला अशा प्रकारचा आर्थिक बोजा राज्यावर येण्याच्या दृष्टीने एखादी सूचना करते तर ती किती कालावधीत मान्य केली पाहिजे हे काय राज्यावर बंधन नाही। आम्ही पाठपुरावा करतो आहोत कारण आमचं काम पूर्ण झालं, त्याच्यामध्ये काही त्याच्यात शिल्लक ठेवलं नाही। अर्थ खात्याने फायनान्स डिपार्टमेंटने या विषयामध्ये गेले 3-4 महिने अभ्यास करण्यामध्ये किंवा निर्णय करण्यात वेळ घालवलेला आहे। आम्हालाही असं वाटतं की हे लवकर मिळालं पाहिजे आणि 6 राज्यांनी ते दिलं आहे, त्यामुळे पूर्ण पाठपुरावा या विषयाचा आम्ही करू। संवेदना व्यक्त करतो की लवकरात लवकर मंजूर व्हावं। जर 72 कोटीची फाईलला 3 महिने लागत असतील तर मग 5000 पदं आणि 750 पदं याला आर्थिक तरतुदी होणार का आणि टाइम बाउंड होणार का, हा माझा पहिला प्रश्न। म्हणजे 5000 आणि 700चा टाइम बाउंड होणार का? आणि दुसरं, ज्यावेळी 72 कोटीची फाईल कॅशच्या संदर्भात मंजूर होईल तो जो UGCचा डायरेक्टिव्ह आहे 20 जून 2024चा, मग रिट्रोस्पेक्टिव्ह देणार का ज्या दिवशी तुम्ही मंजुरी करून जाणार तिथं देणार? कारण की UGCनं 2024ला तुम्हाला डायरेक्टिव्ह दिले की इम्प्लिमेंट करा म्हणून, त्यामुळे हा रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट असणार का आणि दोन्ही घोषणांना टाइम बाउंड काय असेल का? 750 प्राध्यापक युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसेसमध्ये आणि 5500 कॉलेजेसमध्ये त्यात कुठलीही आर्थिक अडचण नाही। याचं कारण त्या रिटायर्ड झालेल्या तेवढ्या पोस्ट आपण मागितल्या।
सगळ्या मागितल्या तर मग अडचण आहे, कुठल्या 13,000. पण आपण हे खूप लॉजिकली मांडलं की कालपर्यंत तुम्ही यांचे पगार देत होतात ना, तेवढ्याचेच पगार पुन्हा द्यायचे. ते सगळं फायनान्स नियोजन सगळं झालं. आता फक्त या महिन्यामध्ये डिस्ट्रीब्युशन जे करायला लागतं लॉजिकल ते राहिलेलं आहे. आणि ही 72 कोटीची आणि 82 कोटीची फाईल आहे. आणि त्यातही मला असं वाटत नाही की अडचण येईल, ती आपण मान्य करू. हां, आता याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने नव्याने रेट्रॉस्पेक्टिव्हपेक्षा एलिजिबल असणारी डेट, बरोबर आहे, एलिजिबल असणारी डेट आणि इंटरव्ह्यू डेट, एलिजिबल असणारी डेट पकडा.